महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अमृत मंथनाचा थरार अन मेणबत्त्यांचा लखलखाट। पेणच्या बोरी येथील दीपमहोत्सवाचा डंका। ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पेण तालुक्यातील बोरी नगरी पूर्णपणे विठ्ठलमय झाली होती। परमपूज्य हरिभक्तपरायण सद्गुरू श्री सदाशिव खरे महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा 22वा वर्धापन दिन आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा 26 ते 30 जानेवारी दरम्यान अत्यंत भावूक आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला। बोरी, शिंगणवट, बेणेघाट, कोळवे आणि शिर्की येथील हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळाच्या साथीने भक्तीचा हा जागर अविरत सुरू होता। सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी झालेला हरिपाठ। यावेळी लहानांपासून थोरापर्यंत आणि तरुणाईपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वजण नामस्मरणात तल्लीन झाले होते। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा या ओव्यांच्या तालावर वारकरी पंथातील शिस्त आणि भक्तीची ओढ पाहत अख्खा जनसमुदाय नाचून दंग झाला होता। महिला वर्ग आणि लहान मुलांच्या उत्साहाने सोहळ्याला सात्विकतेची जोड दिली। सायंकाळी 7:30 वाजता दीपपूजनाचा सोहळा पार पडला। यावेळी देव आणि दानव यांच्यातील अमृत मंथन नाट्यरूपाने सादर करण्यात आले, ज्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। दीपस्तंभाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले व दीपस्तंभ मान्यवरांच्या शुभहस्ते प्रज्वलित करण्यात आले। त्यानंतर हजारो भाविकांच्या हातात मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आल्या। हजारोंच्या संख्येने उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण बोरी परिसर लखलखून निघाला होता। जणू काही स्वर्गातील तेज जमिनीवर उतरले आहे असा भास भाविकांना होत होता। केवळ आध्यात्मिक नाही तर सामाजिक बांधिलकी जपत यावेळी 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच देशसेवेतून निवृत्त झालेले पोलीस अधिकारी आणि सैन्य दलातील जवानांचा विशेष गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। सोहळ्याच्या शेवटी हजारो भाविकांनी खिचडीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला। अभिषेक, ध्वजारोहण, कलशपूजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण यांनी सुरू झालेला हा सोहळा खऱ्या अर्थाने आत्मिक शांती देणारा ठरला। सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन प्रत्येक भाविकांनी तृप्त मनाने निरोप घेतला। पुन्हा या सोहळ्याची प्रचिती यावी हीच ओढ घेऊन भाविक घराकडे परतले। बोरी नगरीतील या भक्तीच्या प्रकाशाने केवळ मंदिरच नाही तर प्रत्येक भक्ताचे अंतःकरण उजळून निघाले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, बोरी, पेण।